इचलकरंजी महानगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं गेल्या 2 वर्षांपासून रखडलेलं वेतन, रजेचा पगार आणि इतर देयकं तातडीनं अदा करावीत या मागणीसाठी इचलकरंजी महानगरपालिका सर्व कामगार संघटना कृती समितीच्या वतीनं बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलंय। अनेक वेळा निवेदन देऊनही प्रशासनानं कोणतीही ठोस कार्यवाही न केल्यानं अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचं संघटनेनं स्पष्ट केलंय। इचलकरंजी महानगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं गेल्या 2 वर्षांपासून रखडलेलं वेतन, रजेचा पगार आणि इतर देयकं तातडीनं अदा करावीत। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 2 वर्षांपासून वेतन आणि इतर आर्थिक लाभ मिळालेले नाहीत। त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर बँक, पतसंस्था आणि खाजगी कर्जाचा मोठा बोजा वाढला असून व्याजाचा भारही सहन करावा लागतोय। आर्थिक अडचणींमुळे दैनंदिन खर्च भागवणंही कठीण झालं असल्यानं प्रशासनानं तातडीनं निर्णय घ्यावा यासह अन्य मागण्यांसाठी इचलकरंजी महानगरपालिका सर्व कामगार संघटना कृती समितीच्या वतीनं बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले। यापूर्वीही विविध कामगार संघटनांनी महानगरपालिका प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदन सादर करून आंदोलनाचा इशारा दिला होता। मात्र मागण्यांची पूर्तता न झाल्यानं अखेर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत उपोषण सुरू केलंय। या आंदोलनाला विविध कामगार संघटनांनी तसंच सामाजिक संघटनांनी पाठिंबा जाहीर केलाय। आंदोलनात कृती समितीचे अध्यक्ष के कांबळे, कार्याध्यक्ष शिवाजी जगताप, सेक्रेटरी हरी माळी, खजिनदार सुनील बेलेकर तसंच मार्गदर्शक प्राचार्य ए.बी. पाटील यांच्यासह जनरल कामगार संघ, इचलकरंजी महानगरपालिका कामगार युनियन, इचलकरंजी म्युनिसिपल वर्कर्स युनियन, स्वाभिमानी जनरल कामगार संघटना, आदर्श कामगार युनियन, भारतीय मजदूर संघ, राष्ट्रवादी काँग्रेस संलग्न कामगार संघटना, वाल्मिकी हेल्थर संघटना आदी विविध संघटनांनी सहभाग नोंदवलाय। आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी अनेक नगरसेवकांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलनाला पाठिंबा दिला। रखडलेली देयकं तातडीनं अदा न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय।